काय विषय इथं? कोण आहे का गाडीत? आणि आपल्याला जायचंय कुठल्या बीचवर? कुठल्या बीचवर? खायला कुठल्या बीचवर जायचंय? दापोलीला जायचं एवढं माहिती, पण कुठल्या बीचवर जायचंय ते नाही माहिती. हरणे बीच वरती आलेलो आहे माशांची शॉपिंग करायला. 1,500 वर डायरेक्ट 400 वर आलोय रे. 500 आहे बार्गेनिंगचा खर्च. अर्धा तास ताणला, पण 1,500 वर डायरेक्ट 400 वरच आणलं. तर चला फायनली आलेले आहेत सगळे. जाऊयात आता. पहिला व्लॉगर, दुसरा व्लॉगर, ह्यो तिसरा व्लॉगर. बोधट सुबोध टपला यायला लागलाय आता. ये इकडनं. सो रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर बाय द वे थंबनेलवरून आणि मागच्या थोड्याशा काही इंट्रोवरून तुम्हाला अंदाज लागलेलाच असेल की आपण कुठं चाललोय, कोण कोण चाललोय, कसं चाललोय आणि काय करायचं चाललोय. सो बघत राहा, पुढं तुम्हाला कळलंच. आत्ता ब्रेकफास्ट वगैरे केला, देन चाललेलं. आणि आता तुम्हाला एकाच ह्याच्यात 3 व्लॉग बघा भेटते आणि त्याची एक खुशखबर वेगळीच आहे. पण बाय द वे बघत राहा, स्टेट येऊन तिकडे गेलो तुम्हाला अजून थोडंफार दाखवतो. होतो देन चाललेलं आहे. एवढं खरं नका सांगू रे, एवढं खरं नका सांगू, एवढं खरं नका सांगू त्याच्यात बाबा. मग काय फेमस व्हायचंय का चिरागला गाडी चालवायला? उद्या डायरेक्ट हेडलाईन, डायरेक्ट हेडलाईन. 5 वर्ष जरी टाकला ना गाडी यायची नाही. जाऊ द्या, स्टेट येऊन बघत राहा, सबस्क्राईब पण करून टाका. बोधच्या ह्याच्यात जावा रे, बोधच्या ह्याच्यात सगळ्यांनी जावा. ब्लॉगर इन द हाऊस बोथ बाय. प्लीज सबस्क्राईब ब्रोज चॅनल ऑल बकचोदी अँड कमिंग सून 12 hours लाईव्ह स्ट्रीम. लाईव्ह स्ट्रीम सगळे कोकणाचे 36 तासाचे लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. सो बघत राहा स्टेट येऊन. 2000 years later. सो तर मंडळी आत्ता तामिनी घाट उतरायच्या मार्गावर आलेलो आहे. म्हणजे आज लवकर, पण बरेच लवकर ट्रॅव्हल केलं आज. जवळपास एक दीड तासातच तामिनी घाटात आलेलो आहे. देन आता तामिनी घाट पण उतरायला लागलेलं आहे. थोडंसं साईडला थांबलो होतो, आपली एक दुसरी गाडी मागं होती. देन थोडंसं पॉज घेऊ, आराम भेटेल तेवढाच. देन जाऊयात. मग आली राव दुसरी पण लगेच आली. लय मागं नव्हती की. काय विषय इथं? कोण आहे का गाडीत? गाडीचा विषय झालेला आहे काहीतरी. घाटच्या बेकार आहे, ह्याच्यावरनं बघून घ्या तुम्ही. काय नवीन किस्से बघायला भेटतात असल्या ह्याच्यात. काय विषयाचे काम आहेत माहिती का? कोणच नाही गाडीत. बाजूला तर एवढ्या रात्रीचं कोण गाडी सोडून गेला असेल इथं? गाडीतच कोण ना. अशा गाड्या धडकतात, म्हणून कधी पण जात आणि तुम्ही नीट सेफ्टीने जात जावा, नाही तर घाटात असले विषय होतातच कंपल्सरी. चला तो मंडळी CNG भरायला आलेली दुसरी गाडी. आत्ता कुठे आहे आपण? कुठे आहे आत्ता? आणि आपल्याला जायचंय कुठल्या बीचवर? कुठल्या बीचवर? खायला कुठल्या बीचवर जायचंय? दापोलीला जायचं एवढं माहिती, पण कुठल्या बीचवर जायचंय ते नाही माहिती. बघू, सांगतो तुम्हाला. ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग नाही होणार तुम्हाला, फक्त एंटरटेनमेंट ब्लॉग होणार. म्हणून इन्फॉर्मेशनच्या अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नका. मलाच काय स्वतःला नाही माहिती. बघू, तरी जेवढं काय माहिती होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाकी स्टेडियम बघत राहा, सबस्क्राईब पण करून टाका. सरळ दाखवत होतं, आता तिकडे दाखवते. हा का? आता कुठलं जायचं? दादा तो मागे बडा, हम तुम्हारे पीछे आते. तुम तक रांजना पिक्चर मधलं का? हा रांजना. तरी म्हणलं बोध तू काय तुम तक लावा म्हणतोय. तुम तक आयला येऊ नाही गाडा बाबा. मजा बोलते, सबको बोलते भाऊ, तुम तक बोलते. लाव रे भाऊचं गाणं, लाव रे आवडेचं. लावलंय
खुश म्हणजे आपण खुश. हेच आहे का? हेच का कबूतर? तुला दाखवतो आता म्हण ए भाऊ तुझ्या आवडीचं लावलं आवडीचं भाऊ लगा त्यानं भाऊ माझं बे पण माझं बे थांबा. बोल. म्हण ना लवकर ए भाऊ माझं बे काढ रोजचं आहे, रोजचं आहे जास्त. मेन बोल. भाऊचा मेन आहे आपल्या ह्याच्यात नाही कर भाऊ. तुम तक सोनिया तुम तक सोनिया तुम तक अर्जी मेरी दिल जाए जो मर्जी में तुम तक अर्जी गाणं मला नाही काय बोल. आता काय नाही बोलतो आपण. आवडलं नाही म्हणून तू आहे भाऊ. हे याचा काय नाही फायदा ही म्हणूनच ती तुझी अरे ती म्हणूनच तुझी रिक्वेस्ट उचलत नाही बीटवर कळतं रे अरे म्हणूनच तुझी रिक्वेस्ट उचला नाही नका घेऊ पर्सनल आहे ते नाव नका घेऊ पर्सनल काय पर्सनल आहे तुझं गप्प बाबा अरे एखाद्याने बघितलं विषयाचे काम आहेत ते कोण बघणार आहे? तुला ती ओळखत नाही दुसरं कोण ओळखणार आहे अरे मला नाही ओळखत, तुम्हाला ओळखतात ना. ऐक ना मला ओळखत नाही पण तुम्हाला ओळखतात ना ये कैसा प्यार है? अरे ऐसच रेता पाहिला सह्याद्रीपेक्षा डबल राहायची स्टोरी झाली राव वो तो भाई ऐसा कैसा चलेगा? मेरे को ओळखता नाही और ऐसा कैसा तेरा प्रेम? ऐसच करणे करे हातात बोर बी नाही स्वप्न द्राक्षाची बघतोय ओके वो तो भाई हेकून नसेल. भाऊ आपल्याकडे बोर नाही आपल्याकडे डायरेक्ट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ओय, भाई, पोलीस आहेत का रे समोर परत? Guys, चकवा guys. पोलिसांचा चाकवा अरे नाही कुठं बी थांबलेले असतात असल्या कोकणात हा ना आणि डायरेक्ट 400-500ची पावती 500 फिक्स आहे. ए भाऊ गाडी वाचवा मुख्य जनावरांना वाचवा हे बोधाला वाचवा ओय भाई, मला पटलं नाही राव. तुम तक अर्जी मेरी भी जो मर्जी मेरी तुम बड़ी होशियारी तुम तक तुम कशी त्यामुळे तुला पण खरंय तुला गाणं येत नाही तुझ्या आवडीचं. मदन पोर डायरेक्ट रिसॉर्ट वर आली म्हणजे मोठी अचिव्हमेंट आहे. सो तर फायनली आपण आपल्या रिसॉर्टला आलेलो आहे सॉल्ट वॉटर म्हणून नाव आहे आता इथं जाऊन बघू चेक इनचा टाईम तर आपला वेगळा आहे बट तोपर्यंत काहीतरी नियोजन लावू फ्रेश वगैरे होऊ सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे पण तरी पण भूक लागलेली आहे पोरांना म्हणून जेवण वगैरे करू देन दाखवतो पुढचं तुम्हाला कसं काय नियोजन आहे सो तर हा आपला रिसॉर्ट इथं रूम वगैरे आणि देन हा पुढचं लोकेशन सो ऑसम व्ह्यू आहे व्ह्यू पॉईंट तुम्हाला दाखवतो रात्रीचं पण एकदम भारी वाटणार आहे आणि दिवसभरातल्या घडामोडी सगळ्या दाखवतो आणि ह्यावेळेस काही विषय आहे दरवेळेस आपण असं प्लॅनिंग अचानक भयानक प्लॅनिंग करून येतो मग आपलं नियोजन पक्क होत नाही पण ह्यावेळेस नियोजन आधी पद्धतशीरपणे लावलेलं आहे म्हणून मज्जा आम्हाला पण आणि मज्जा तुम्हाला पण नक्कीच बघायला येणार आहे म्हणून स्टेट येऊन बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करून टाका बाकी दिवसभराच्या घडामोडी सगळ्या तुम्हाला दाखवतोच स्टे पण आहे आपला इथंच म्हणून 1-2 पार्ट मे बी 2पेक्षा जास्त येतील जर लेंदी झालं काय तर लेंदी नाही झालं तर 2च बघायला भेटतील जास्त अपेक्षा करू नका भाऊ तुमचा सध्या कमी होतो यूट्यूबवर पण ब्रँडेड कंटेंट घेऊन यायचा प्रयत्न करतोय असा विषय बघत राहा देन पोरं बिरं सगळे आलेले आहेत आपली सो बघूया 2,000 years later. सो तर मंडळी हारणे बीचवरती आलेलो आहे माशांची शॉपिंग करायला आता तुम्ही म्हणता माशांचा भाऊ तुझा काय संबंध लांबपर्यंत आपला काही संबंध नाही पण पोरं लय शौकीन आहे त्याची मग आता काय आलोय पोरांसोबत बघू काय काय घ्यायच्यात आपल्याला त्यातलं काही ढेकळं कळत नाही पण एक गोष्ट माहिती की जे हारणे बंदर आहे ते महाराष्ट्रातलं 75% माशांचा सप्लाय इथूनच होतो मुंबईत तर बरेचसे मासे इथूनच जातात सो बघूयात काय काय घेतात पोरं आपल्याला त्यातलं कशी तर ढेकळ्याचं नावं बी माहीत नाहीत बात नाही येणार तुला मी आई आहे ना ते संघात घाबरायचं नाही सुरमा 1500 सगळं 200ला दे बांगराचा सुरमई कुठला आणि बांगरा कुठला पापलेट हे मला माहिती. मला तर नावं बी नाहीत माहिती हे मला आणि हे बाई प्रॉन्स हे मला माहिती. 1 2 3 4 5 7 ही सर्व कोलंबी तुला मी जास्त सांगितलं 800 रुपये बोल आता तू बोल चल
800 रुपये म्हणजे शॉपिंग जबरदस्त दिसते. ती सोलून आहे ना हे बघ ती सोलून आहे ना सोलून खायला चांगली, ही गिरवी करायला, सुट्टी करायला चांगली, फ्राय करायला चांगली, हा ही देव रस्सा करायला चांगली. तुला कितीला पाहिजे ते एक शब्द बोलून जा. कितीला पाहिजे बोल. सगळं बोलतो बोल देणार तुला एवढाच होणार कमी होणार तुम्हाला तेव्हा बोलते मला अजून ह्याच्या 2 पाट्या 1000 रुपयाला द्या सगळं. हे सगळं 1000ला अजून 2 पाट्या द्या. तास झालं तंडतोय. पाटे दे आणि 1000 सगळे दे मला व्यवस्थित बोल त्याचे 700 सांगितले त्याचे 800 सांगितले 1500 झाले. 1500 ही एवढी कोलंबी येऊ का तुला सांग मी अजून एवढी तुला आणून द्यायची 1000ला नाही बघ 1500 देशील आता एवढीच आणून देते 1500 देतो सगळं धंदा नाही केला म्हणून देते दादा कोण नाही देणार अजून एवढं स्वस्त पटते तुम्हाला पोरं खाणार असले तर घेऊन टाका. तू व्हेजिटेरियन तो खायला पनीर भेटताना विचार केला. पनीर घरून बांधून आणायचं. हे भावा नका जाती झालं हे बघ इकडे मी आता वाचला हे बघ इकडे ये नी. अरे 1500 डायरेक्ट 400 वर आलोय रे. 500 आहे बार्गेनिंगचा खरंच. अर्धा तास ताणला पण 1500 वर डायरेक्ट 400 वरच आणलं. ए बरं एक गोष्ट सांग की चिराग 200-200च्या नोटा कुठून आणल्या? सिक्रेट राज की बातें वो बातें सो बघा मार्केट ह्यांना काय कळतंय? अरे जीवन आहे आम्ही बोंबिले चला की पनीरच्या मार्केटला जाऊन यायचं. सोडे म्हणजे कोळंबी नाही सोडे आणि धरे कोण आहे मग? आर सोडे म्हणजे ते खायचे सोडे. चले पनीरच्या मार्केटला जाऊन पनीरच्या मार्केटला जाऊन पनीरचं मार्केट कुठे येतं? अरे बोद्या उपाशी मारावं लागेल बोद्या. व्हेज मार्केट आहे का नाही? मी नाही करू शकत मला उपाशीच राहावं लागेल भाई. मार्केट होतं ना तामिळ कुठं तामिळ त्याचा पाला पाचोळा सगळा पाला आईला सांगायला पाहिजे तर आणलं तरी असतं कसलं? काहीतरी. आता मला बघावं लागेल ना. अरे आहे ना पनीरचं मार्केट आहे ना पुढं. दादा हे कोळंबीचाच रेट आहे तोच किती भरवले? साफसफाई करून 1.5 किलो मार्केट होईल. 1.5 किलो या अर्धा किलो वर 1.5 किलो होईल. आमच्या हातावर चांगली समजतो कारण आमच्या इकडे मार्केटला 1-2 10 लाखाचा व्यवहार होते. 600 देता का? आमच्या मार्केटात सागरी नाही. द्या 600. मावशी बोलली नाही काय हो? 800 दे. नाही हो 700. ए नको मी तिच्या मुलं देते डायरेक्ट 700. ह्याला कॅशियरला घ्या. कॅशियरला घ्या. अरे तो 200च्याच नोटा काढतोय पण. अरे 200 रुपये आजी लय चांगले रे. आजी हातातले पिशव्या बी द्याय नाही. दिसतोय. लेडी टी येते लेडी. हो मावशी आपल्याकडनं लय बोलते. मावशी लय भारी आहे. मावशी चांगली होय. मावशी हातात पिशव्या बी द्याय ना धरू आपल्याला. सोलून देणार आहे ना? सोलून देणार भाऊ मी मासे खात नसून सांगतो. कुठल्या ठीक आहे. कसं आहे? केलं का आपण अध्यक्ष चिराग अभंग भैया अभंग किंग ऑफ गोपाळपट्टी. काका घे कापायला. हो काका कापायची किती आता?
बस चालायचं आजीचं किती आता आजीचं फक्त सोलायचं होय पनीर पट्टा का पनीर वर्षातनं एकदा ना आम्ही चिकन मटन खातो आम्हाला रोज मच्छी रोज चिकन खाते चिकन नाही खात. यांना बांधून ठेवायचं कशाला बांधून कसा रोज एक मासे खाऊ आला काय बोलता जो मार्केट संपवत ₹200 किलो बाबू तू संध्याकाळी जावा तिकडे जेवायला तसं नाही आता जाऊन आपल्याला रूमवर ना परत इकडे यायला लागेल. कसं होय जेवायचं काय असेल ते उरलेलं घेऊन जायचं डबल घेऊन तेव्हा तर फिरा तर ती लाईट हाऊसवर जात असेल लाईट हाऊसवर जावा तर जेवण लेअरवर तुमचं परत रूमवर जाऊन यायचं का इकडे रूमवर आला तर चालेल 12 वाजता तुम्ही नाही आता बाकीच्यांना पण विचारलं पाहिजे माझा एकट्याचं नाही. ते अजून होत्या एक त्यांना बनवायला 1 तास लागेल तू किलो इथून आलास कसा आहे तो पुढं इकडे हा माहिती आहे कसा बोलला हा इकडे हरीश्वर आणि क्वालिटी खाऊन सांगा आणि काय कोकणातली माणसं साधे बोळे तो नाराज करू शकतो पण तुम्हाला तो तुम्हाला नाराज करू शकतो किती खाल तेवढं खाऊन दे कुठल्याला कस यायचं खाऊन दे तर मी घालायला तयार आहे त्याला बोल घरी तुला इज्जत नाही भेटली एवढी एवढी इथं घरी नाही तेवढी इथं भेटली रोज घराबाहेर काढते भाऊ आहे दादा बारका भाऊ आहे हे बी हाकलतो त्याला का काय बोलायचं त्याला बघा खुश आहे बे रे आता लय इज्जत भेटली नाही नाही द्यायचं आहे पोरगाला. अहो पण तो तुम्हाला नाराज करू शकतो बकासूर आहे तो किती बी खाईन खाऊ दे खाऊ दे पावसाच्या वर खात नाही कोण. आता टप्पर खाऊन दे तर मी आई घालीन नाही का अरे फुलला किती हो एवढं काही तांदूळ वगैरे कसं आहे भाताचं कोकणातली माणसं साधी बोळी कोकणची माणसं सो तर फायनली मंडळी हरणे बंधारावरती आपण सगळे आपली माशांची शॉपिंग पोरने उरकलेली आणि दरवेळेस सारखं माझ्या पदरी नशिबी पनीरच आलेलं आहे आता ते बी पनीर मला मनसोक्त खायला भेटते का नाही त्याचा मोठा प्रश्न आहे कॉन्ट्रीचा तर विषय लांबच राहिला पण मला खायला चांगलं भेटतंय का नाही ते मोठा प्रश्न आहे म्हणजे कोकणात आलं की माझे हाल फिक्सच असतात पण तरी पण तुमच्या भावाला कोकणावर लय प्रेम आहे म्हणून भाऊ येत राहतो सारखं पण बाय द वे सगळी शॉपिंग वगैरे झालेली काय म्हणतो मध्ये लिमिटेड पनीरवरनं लिमिटेड चपात्या लिमिटेड भात काय आता काय सांगू हालापेक्षा माझी पण जाऊ द्या चालायचंच काय विषय नाही अरे तुला कुठे दररोज घालायचंय ए आजचे दिवस घातलं बाद झालं ब्लॅकचं काय अरे तू ते त्याच्यासारखं घे ना घुमे अरे विकीने घेतलंय तसलं घे सो तर फायनली माशांची खरेदी वगैरे झालेलं आहे आणि पोरांची जेवणाची सोय पण झालेली पण तुमचा भाव अजून तसाच राहिलेला आहे भावाच्या नशिबी काय येतंय बघा शेवटला व्हेजिटेरियन राहण्याचं एक लय मोठं नुकसान आहे म्हणजे पोरांसोबत आलं ना असे हाल होतच राहतात पण जाऊ द्या चालायचंच काही विषय नाही सो बघत राहा स्टेट येऊन आजच्या ब्लॉगचा एंड इथंच करून टाकतो दुसरा ब्लॉग लगेच आता रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होतो थोडंफार काही खाऊन वगैरे लगेच दुसरा ब्लॉग चालू करू कोकण वसूल करायचंय आपल्याला तिकडे गेल्यावर परत ब्लॉग काढणं होत नाही आपल्याला बी माहिती म्हणून आत्ता कोकण वसूल करायचंय सो 2-3 पार्ट होतीलच मे बी बघत राहा स्टेडियम चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा अँड डन फॉर द डे हाफ डे पुढचा पण ब्लॉग लगेच घेऊन येतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्टेडियम